आज आपण मस्त छान चटपटीत असं टोमॅटोचं भरीत बनवणार आहोत. अगदी नवीन रेसिपी आहे. हे टोमॅटोचं भरीत खूप छान लागतं. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात. तर टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी छान लालबुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटो धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर आता हे टोमॅटो असे 2 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा असा उभा कापलेला, नंतर लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत 7 ते 8 आणि लाल मिरची लागणार आहे. ही सुकी लाल मिरची आहे. ती किती तिखट आहे किंवा तुम्हाला किती तिखट लागतं त्या प्रमाणामध्ये लाल मिरची घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण भरीत बनवायला सुरुवात करणार आहोत. तर एका पॅनमध्ये पसरट घ्यायचं आहे. या पसरट भांड्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. नंतर तेलामध्ये आता आपल्याला सगळ्यात प्रथम लसूण, कांदा आणि जी मिरची आहे ती आपल्याला परतवून घ्यायची आहे. कांदा छान नरम करून घ्यायचा, लसूण आणि कांदा. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत छान कांदा आणि लसूण आपण परतवून घेणार आहोत. आणि जर पॅन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा हे अशा पद्धतीने बनवू शकतात. पॅनच पाहिजे असं काही नाही. तर या ठिकाणी कांदा छान बघा नरम झालेला आहे. थोडासा त्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. असा पूर्ण कांदा नरम होईपर्यंत, लसूण नरम होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. आता ते बाजूला काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये कांदा, लसूण आणि मिरची. आता त्याच पॅनमध्ये, त्याच तेलामध्ये जितके टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत ते टोमॅटो अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि यांना छान नरम करून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण एक झाकण झाकून हे टोमॅटो मस्त नरम करून घेणार आहोत. ते खालून छान त्याला ज्यावेळेस ते नरम होतात त्यावेळेस थोडेसे ते ब्राउनिश पण होतात आणि मस्त स्मोकी फ्लेवर येतो. बघा तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने. वरची साल पूर्ण निघायला पाहिजे इतके नरम आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने. आता हे सगळे टोमॅटो खूप नरम झालेले आहेत. काढून घेऊया. आणि काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे. थंड करून घेतल्यानंतर बघू तर या ठिकाणी कांदा, लसूण जो आहे तो मस्त नरम झालेला आणि थंड पण झालेला आहे. आता टोमॅटो पण थंड करून घेतलेले आहेत. आता या टोमॅटोची वरची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व टोमॅटोची वरची साल आपण काढून घेऊ आणि आता भरीत बनवायला सुरुवात करू. तर या ठिकाणी आता आपण लसूण, कांदा आणि मिरची अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे हाताच्याच साहाय्याने. आणि ती मॅश करून घेतली की लगेच टोमॅटो पण त्यात घालायचा आणि हा टोमॅटो पण मॅश करून घ्यायचा आहे. जसं वांग्याचा आपण भरीत बनवतो ते वांगे कसे मॅश करतो तशाच पद्धतीने टोमॅटो पण आता आपण कांदा, लसूण आणि जी मिरची आहे त्याच्यामध्ये मॅश करून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची घालायची आहे आणि लसूण पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर या ठिकाणी टोमॅटो पण मस्त छान असा मॅश करून घेतलेला आहे. आता ह्या भरीतला अजून मस्त टेस्ट येण्यासाठी आपण काही वस्तू घालणार आहोत यात. तर या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतले आणि अशा पद्धतीने काही अखंड शेंगदाणे आहेत थोडेसे जाडसर असे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर असे भाजून घेतलेले छान जाडसर शेंगदाणे या भरीतमध्ये खूप मस्त लागतात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक कट केलेली छान कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ. आणि हे असं मस्त तोंडालाच पाणी येईल असं छान टोमॅटोचं भरीत या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. अगदी तोंडाला चव येईल असं मस्त भरीत लागतं. तर या ठिकाणी माझा भात तयार आहे, गरम भात आहे. तर ह्या भातावर आता आपण हे भरीत घालून घेऊ. असं ऑप्शनल आहे, भाताबरोबरच खायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा हे भरीत खाऊ शकतात. मस्त लागतं एकदम. आता मी बनवलेला आहे भात म्हणून मी तुम्हाला भातासोबत छान गरम गरम भातासोबत टोमॅटोचं भरीत अप्रतिम लागतं. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.